नमस्कार. नानीज गवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवतोय दिसायला कठीण दिसणारी पण बनवायला एकदम सोपी अशी खांडवी. चला सुरू करूया. खांडवी बनवण्यासाठी लागणारं मुख्य साहित्य 1 कप दही. या रेसिपीसाठी दही घेताना थोडं आंबट दही घ्यायचं. 1 कप बेसन म्हणजे चण्याचं पीठ, 4-5 हिरव्या मिरच्या आणि 1 इंचभर आलं मी मिक्सरला असं फिरवून घेतलंय. त्याची अशी पेस्ट करून घेतली. इतकंच हे बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. आता हे सगळं साहित्य एका बाउलमध्ये मिक्स करून घेऊया. ह्याच्यात ॲड करते 1 चमचा मीठ, 1 टीस्पून हळद पावडर, अर्धा टीस्पून साखर आणि पाव चमचा हिंग आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता ह्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत. इथे आपण 1 कप पीठ 1 कप दही घेतलं होतं. याच्यात आता आपण 2 कप पाणी ॲड करणार आहोत. 1 कप पाणी घालून परत ढवळून घ्यायचं आणि परत 1 कप, 2 कप पाणी इथे मी ॲड केलेलं आहे. परफेक्ट हेच प्रमाण वापरून जर ही रेसिपी केली तर कधीच फेल होणार नाही. एकदम परफेक्ट रेसिपी ही तुम्ही तयार करू शकता. फक्त या मेजरमेंटचं थोडंसं लक्षात ठेवायचं. आता पुढची तयारी करण्याआधी अशी 2-3 ताटं आपल्याला रेडी करून ठेवायची आहे, कारण याच्या मागच्या बाजूने आपण ती स्प्रेड करून घेणार आहोत. 3 ताटं आणि असे स्प्रेड करण्यासाठी 2 स्पॅच्युला मी रेडी करून ठेवलेले आहे, कारण नंतर आपली खूप घाई होईल तेव्हा हे रेडी करून ठेवायचं. आता इथे मी एक नॉनस्टिक कढई घेतलेली आहे. ही रेसिपी करताना नॉनस्टिकच कढईचा वापर करायचा आणि हे सगळं मी मिश्रण याच्यात गाळून घेते. याच्यात जे आलं आणि मिरचीचे तुकडे झाले आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आणि हे सगळं मिश्रण मी आता एकदम लो फ्लेमवर शिजवून घेणार आहे. ही एक महत्त्वाची टीप मी तुम्हाला इथे सांगते. रेसिपी सुरू करण्यापासून ते अगदी शेवटपर्यंत आपल्याला गॅस एकदम लो ठेवायचा आहे. तुम्ही जरा जरी मोठा गॅस केला तर आपली रेसिपी फेल होईल. लक्षात ठेवा, थोडंसं पेशन्समध्ये एकदम लो फ्लेमवर हे आपल्याला शिजवून घ्यायचे. गॅस ऑन करून आता बरोबर 5 मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता हे थोडंसं जाडसर होत आलेलं आहे. याच्यावर तुम्ही थोडीशी अशी ताटावर लावून बघू शकता. तुम्ही बघू शकता हे अजून तयार झालेलं नाही आहे. हे व्यवस्थित असं रोल व्हायला हवं, म्हणजे अजून याला 10 मिनटं तरी लागतील. आता बरोबर 15 मिनटं झालेली आहेत. हे थोडंसं मी ताटाला लावून बघितलं होतं. बघूया तयार आहे की नाही. तयार आहे. गॅस बंद करते आणि हे आता पटापट ताटाला लावून घेऊया आपण. एकदम पातळ नाही आणि एकदम जाड नाही असं आपल्याला हे स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्क्रॅपर असेल तर त्याचा इथे तुम्ही वापर करू शकता. अगदी छान होतं त्याच्यात. असं सगळ्या ताटांना लावून घेते. आता 10 मिनिटानंतर हे थंड झालेले आहे. आता हे अगदी सावकाश आपण कापून घेऊया. सुरुवात मधोमध करायची आहे कापायला. म्हणूनच आपण सुरू करूया. इतक्या सहजपणे या सुटतायत ताटावरून, म्हणजे आपलं मिश्रण एकदम परफेक्ट झालेलं आहे, कारण आपण एकदम लो फ्लेमवर हे पीठ छान शिजवून घेतलेलं आहे. म्हणून हे अगदी सहज रीतीने अशा रोल होत आहेत. आता बनवूया या रेसिपीचा अत्यंत महत्त्वाचा भाग, म्हणजे ही फोडणी. 1 चमचा मोहरी घालते, 1 टीस्पून
मोहरी थोडीशी तडतडली की कढीपत्ता घालायचा, हिंग, 1 टीस्पून पांढरे तीळ घालते आहे आणि याच्यात घालते हिरवी मिरची, थोडीशी कट करून घालायची हिरवी मिरची आणि आपली खमंग फोडणी तयार आहे. गॅस बंद करून फोडणीतच मी ही ओली कोथिंबीर घातलेली आहे आणि याच्यावर ही फोडणी मस्तपैकी घालून घ्यायची आणि भरपूर किसलेलं खोबरं याच्यावर घालते आणि खांडवी खाण्यासाठी एकदम तयार आहे. तर अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. परत भेटू पुढच्या शनिवारी. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.